शेतकऱ्यांच्या ऊसाला मिळणार नसेल दर तर नो ऊसाचा ट्रॅक्टर. शेतकरी कामगार पक्ष व शेतकरी संघटनांनी केला रस्ता रोको. तांबवे फाटा साकुर्डी येथे अर्धा तास वाहतूक ठप्प. ऊसाला 4,000 रुपये दर मिळावा तसेच 3,750 रुपये पहिला हप्ता मिळावा यासाठी शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तांबवे फाटा साकुर्डी येथे ऊस दरासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अरुण डुबल, हैबतराव पवार, भाई सावंत, संभाजीराव जाधव, मनोज उबाळे, डॉक्टर देशमुख, शेकाप बळीराजा शेतकरी संघटना तसेच रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते. महेश जिरांगे यांनी आभार मानले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. पाला काढायला गडी मिळत नाही. चिडबॉयचं गाणं वेगळं असतं, ते तोडवाल्यांचं गाणं वेगळं असतं. तसेच आपल्याला शेजाऱ्यांना त्रास दिलेला तो वेगळा असतो. हे झालं आपलं दुखणं. आणि एवढं सगळं करून ऊसाला दर नाही ते वेगळंच. ऊस आधी मालकाला गाळतो, नंतर तो कारखान्याला गाळायला जातो. सगळ्यांना वाटतं ऊस हे नगदी पीक आहे, पण गेले 10 वर्ष झालं ऊसाचा दर वाढलेला नाही. कशामुळं वाढलेला नाही तर FRP कायदा, FRP आपल्याला कायद्यामुळे ते झालेलं नाही. साखर धोरण 1966 प्रमाणे FRP धोरण आहे, तर ते FRP धोरणात पहिल्यांदा बदल केला पाहिजे. तोडणी वाहतूक ही शेतकऱ्यांच्या गळ्यात मारलेली आहे. दरवर्षी तोडणी वाहतूक ती वाढलेली असते, त्यामुळं 400 वरून 950 रुपयावर तोडणी वाहतूक गेली. पण ऊसाचा दर काय 2800 वरनं 3200 पर्यंत गेलेला आहे. जर तोडणी वाहतुकीच 900 रुपये जर शेतकऱ्यांना मिळाले तर 3200 अधिक 900 4,100 रुपये आपल्याला मिळतील. तसेच 1951 साली भारतात किंवा महाराष्ट्रात एकच कारखाना होता, विखे पाटलांचा. त्यामुळे साखर ही कमी होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूमध्ये साखरेचं आवश्यकता जीवनावश्यक वस्तूमध्ये होता. आज 2025 साली 300हून साखर कारखाने महाराष्ट्रात, नुसत्या महाराष्ट्रात आहे. 28 लाख मेट्रिक टन साखरचे भारतात लागते. 35 लाख मेट्रिक टन, दशलक्ष मेट्रिक टन साखर भारतात तयार होते. त्या अतिरिक्त साखर करायची काय? तर ह्या सरकारनं जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. कारण साखर आता काही जीवनावश्यक राहिलेली नाही. साखर मिळाला म्हणून कोण मिळाले नाही म्हणून कोण मेलेलं नाही, उलट साखरेमुळं माणसं मारायला लागले. तर जीवनावश्यक कायदा 1955 मध्ये जर बदल केला तर साखर त्यातून जर हे केली, बाजूला काढली, तर हे कोका कोलावाले, हे फार्मासिस्ट, हे फूड इंडस्ट्रीवाले, हे स्वीट मार्टवाले ह्यांना 83% साखर लागते. आणि घरगुती उपयोगासाठी फक्त 17% साखर लागते. 17% लोकांना मी म्हणतो 37 रुपयानं नाही 25 रुपयानं साखर द्या तरी आम्हाला परवडतंय. पण राहिलेल्या 83% लोकांना 70 रुपयानं साखर द्यावी. 70 रुपयानं त्यांना साखर जर दिली तर आपण जे म्हणतोय की तोडणी वाहतूक, FRP याचा काही विषयच राहणार नाही. जीवनावश्यक वस्तू कायद्यातनं साखरेला बाजूला काढलं, 70 रुपयानं जर साखर गेली तर 5,000 रुपये दर आपल्याला मिळत. तर पहिल्यांदा आपली मागणी अशी पाहिजे की जीवनावश्यक वस्तू कायद्यातनं साखर बाजूला काढली पाहिजे व FRP कायदा जो 2012 नंतर आपल्याला तोडणी वाहतूक आपल्या गळ्यात घातलेली आहे शेतकऱ्यांच्या, ती पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द मी संपवतो.